नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य उत्पादन शुल्क भरती अंतर्गत झालेला जवान दारूबंदीचा दिनांक 9 जानेवारी 2024 चा फर्स्ट शिफ्टचा पेपर। मित्रांनो, सर्व काही डिटेलमध्ये पाहणार आहोत। मराठीला किती प्रश्न विचारले, इंग्रजीला किती, सामान्यांना किती, बुद्धिमत्ताला किती, सर्व काही डिटेलमध्ये पाहणार। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम पाहूया आपण मराठी ग्रामरमध्ये कोणकोणचे। तर मित्रांनो, मराठी व्याकरणचे साधारणतः सोपे प्रश्न होते, इझी प्रश्न होते। बघा, वर्णमालेवर 3-4 प्रश्न विचारले, समानार्थी व विरुद्धार्थी यावरती 3-4 प्रश्न विचारले, वाक्यातील शुद्ध अशुद्ध शब्द यावरती 4 ते 5 प्रश्न विचारले। ओके, क्रियापदावरती 4 ते 5 विचारले, वाक्प्रचार व म्हणी यावरती 3 ते 4 प्रश्न विचारले, समासवरती 4 ते 5 प्रश्न विचारले, अलंकारिक शब्द यावरती 1 ते 2 विचारले, मराठी उतारा म्हणजे पॅसेजवरती साधारणतः 5 प्रश्न विचारलेले आहेत। आता पाहूया मित्रांनो पुढचं इंग्रजी ग्रामर। तर इंग्रजी ग्रामरमध्ये तुम्ही पाहू शकता सिनोनिम समानार्थी शब्दाचे 2 प्रश्न आहेत, अँटोनिम विरुद्धार्थी शब्दाचे 2 ते 3 प्रश्न आहेत, आर्टिकलवर तुम्हाला 2 प्रश्न विचारलेत, पॅराजंबलवर 2 ते 3 प्रश्न विचारलेत, आरसी रीडिंग कॉम्प्रेहेन्शन म्हणजेच पॅसेजवरती इंग्लिश उतार्यावरती जवळपास 5 प्रश्न विचारले। नंतर आहे चेंज द व्हॉइस। चेंज द व्हॉइस वरती जवळपास 1 ते 2 प्रश्न विचारले, कॉमन एरर वरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले, करेक्ट स्पेलिंग यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले, फिल इन द ब्लँक वरती 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत। पुढे पाहूया मित्रांनो आपण सामान्य ज्ञान म्हणजेच जीके मध्ये कोणत्या घटकावर प्रश्न विचारले। बघा, 2011 जनगणनेनुसार भारत व महाराष्ट्रातील काही जनगणनेवर आधारित असणारे प्रश्न विचारले, जसं की सर्वाधिक साक्षरतेचं राज्य कोणतं, हिंदू साक्षरतेवर विचारलं, घनता विचारलं, यावरती जवळपास 5 ते 7 प्रश्न विचारले। नंतर येतो चालू घडामोडी। तर चालू घडामोडीवरती G20 परिषद, क्रीडेचा असेल, महत्त्वाच्या घडामोडी, साधारणतः मित्रांनो एखादं 6-7 महिन्याखालचं तुम्ही जनरल नॉलेजचं करंट अफेअर्स एखादं सिम्प्लिफाईड किंवा युनिक अकॅडमीचं एखादं पुस्तक वाचू शकता, त्यामधून तुम्हाला जीके कव्हर होईल करंट अफेअर्सचं। ओके, राज्यघटनेचे साधारणतः 7 ते 8 प्रश्न, महाराष्ट्राच्या भूगोलवर 2 ते 3 प्रश्न आहेत, समाज सुधारकावरती 2 प्रश्न आहेत, विज्ञानवर जास्त थोडासा भर दिलेला आहे, 7-8 प्रश्न विज्ञानवर विचारलेले आहेत। ओके, आता पाहूया रिझनिंगवर विचारलेले प्रश्न। बघा, अंकमालिका, अक्षरमालिका, सांकेतिक भाषा एकदम बेसिक लेवलचे 7 ते 8 प्रश्न विचारले। ओके, बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट यावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत। ओके, म्हणजे सर्कलमध्ये काय लोक बसलेत, स्क्वेअरमध्ये काय बसलेत, चौकोनामध्ये काय बसलेत, ओके, या प्रकारचे इझी। इक्वेलिटी इनइक्वेलिटी वरती 1 ते 2 प्रश्न विचारलेत, तर्क व अनुमान प्रश्न यावरती 3 ते 4 प्रश्न आहेत, पझल वरती 1 ते 2 प्रश्न आहेत, म्हणजेच काय तर फ्लोअरला काही लोक बसलेत, कुणी दुसऱ्या फ्लोअरवर, कुणी चौथ्या फ्लोअरवर, कुणी 8व्या फ्लोअरवर, या प्रकारचे पझल असू शकतील, किंवा कोणाला कोणता कलर आवडतो यासारखे सुद्धा असू शकतील। ब्लड रिलेशन मध्ये म्हणजेच नातेसंबंध मध्ये जवळपास 1 ते 2 प्रश्न विचारले, डायरेक्शन म्हणजे दिशादर्शक, ओके, कुणी नॉर्थला गेले, कुणी वेस्टला गेले, कुणी ईस्टला गेले, यासारखे 2 प्रश्न विचारले। कॅलेंडर वरती जवळपास 1 ते 2 प्रश्न विचारलेले आहेत। चला मित्रांनो, हे होते अत्यंत महत्त्वाचा आपला 9 जानेवारीचा पेपर फर्स्ट जवान या पेपरचा ॲनालिसिस। मित्रांनो, येथेच थांबूया आपण। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलची टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल, तिथे जॉईन व्हा, म्हणजेच असेच अपडेट तुम्हाला मिळून जातील। चला तर मित्रांनो, येथेच थांबूया। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।